सो मित्रांनो, कशात तुम्ही मजेत? मी तुमचा लाडका महेश, मी ॲग्री यूट्यूब चॅनलवरती तुमचं आधी स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आपल्याला ब्लॉग काढायचा दादरवरनं, तर मी तुम्हाला डिसिजन सांगणार आहे तुम्हाला मी काय ते. तर चला मित्रांनो, कशात तुम्ही? कारण काय आपल्या मुंबईमध्ये पहिल्यांदाच ड्रोन शो आहे, तो पण 2000 ड्रोन शो भव्य शो आहे, संस्कृती कार्यक्रम आहेत. आणि मित्रांनो, आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 2000 ड्रोन उडवणार आहेत आणि त्यांच्यावरती जलचित्र होणार आहे त्या ड्रोनमध्ये. तर त्या माध्यमातून तुम्हाला मी व्हिडिओ शूट करणार आहे. तर अजून पाहुणे कोण येणार आहेत आता, तर आपण पहिला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये आता इथून मी स्टार्ट करतो ब्लॉग. म्हणजे माझ्या पाठी बघू शकता सेना भवन आहे. जय महाराष्ट्र साहेब. पहिल्याच महासाहेबांचं आहे इथे, महासाहेबांचा मुद्रा असावा. तर आपण स्टार्ट करतो ड्रोनला. तर चला, आवाज येणार आहे. आणि मित्रांनो बघू शकता, एवढं क्लासिक आणि एवढं भारी वाटतं ना. बघू शकता आपला भारताचा नकाशा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तर तुम्ही बघू शकता, मला पहिलंच लुक भेटलेला आहे एवढा छान. आदर्श समाज रचनेची जिवंत प्रतिमा आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या आणि मित्रांनो एवढी गर्दी आहे बघू शकता दादर शिवाजी पार्कला. तुम्हाला मी दाखवतो गर्दी. केवळ संविधानाची रचना केली नाही, तर एक असा भारत निर्माण केला जो प्रगत, न्यायप्रिय आणि समताधिष्ठित असेल. आणि जिथे आधुनिक आणि 2000 ड्रोन आहे. 2000 पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आहे आणि मुंबईत आहे. तुम्ही बघू शकता. आपण आता पब्लिक पण दाखवतो तुम्हाला. अस्पृश्यतेच्या काळोख्या सावटाखाली त्यांना शाळेत वेगळं बसवलं जाईल. पाण्याच्या एका थेंबासाठी त्यांना वंचित ठेवलं जाईल. परंतु या सगळ्या अन्यायाच्या जखमांमध्येही त्यांच्या अंतःकरणात परिवर्तनाची तेजस्वी ज्वाला धगधगत होती. व्यवस्थेने खात्री त्या काळात तितक्या उच्च जगण्याची संधी असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातृभूमीची निवड केली. मात्र भारतात परतल्यावर त्या जातीच्या कारणामुळे बडोद्यामध्ये राहण्यासाठी छप्परही नाकारलं गेलं. पण अपमानापुढे झुकण्याऐवजी त्यांनी संघर्षाचा 20 साली त्यांना नव्या युगाचा नेता म्हणून गौरवलं. आणि तिथूनच सामाजिक क्रांतीची नवी पहाट 1927 साली घडलेला. आणि मित्रांनो बघू शकता भरपूर पब्लिक आहे. हक्क मिळवण्यासाठीचा लढा नव्हता, तर तो मानवी स्वाभिमानासाठी उभारलेला पहिला महान संग्राम होता. 1927 साली महाड येथे झालेला 14 तळे सत्याग्रह, त्यानंतरचा काळाराम मंदिर सत्याग्रह, हा संघर्ष तर श्रद्धा आणि समानतेच्या संग्रामावर उभा राहणारा ऐतिहासिक टप्पा ठरला. हा केवळ पाण्याचा होता. 1930 ते 1932 या कालखंडात समाजाचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचला. अनहायमेशन ऑफ कास्ट या त्यांच्या क्रांतिकारी ग्रंथातून त्यांनी जाती व्यवस्थेच्या मूळ पायालाच आधार दिला. त्यांनी निर्भीडपणे सांगितलं की जोपर्यंत जात अस्तित्वात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही वेदना, त्याग आणि कठोर परीक्षांनी भरलेला होता. या कठीण प्रवासात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या म्हणजे रमाबाई आंबेडकर. एक शांत, संयमी पण अतूट सामर्थ्याची मूर्ती. घरात आर्थिक तंगी असताना उपासमारीच्या छायेत योग्य उपचारांचा अभाव बघू शकता. लहान मुलगा पण बघा आलेला बघायला. तर त्या प्रत्येक माणसासाठी आवाज उठवला ज्याच्यावर अन्याय झाला, जो शोषित होता आणि ज्याला आपल्या कष्टांचं योग्य मूल्य मिळत नव्हतं. कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी थेट आवाज उठवला. आणि खोटी पद्धती या अन्यायकारक व्यवस्थेच्या मुळावर घाव घालत त्यांनी शेतकऱ्यांना, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला, शिक्षणाला प्रथम दर्जा दिला. बालविवाह, सतीप्रथा, देवदासी प्रथा आणि विधवांचं अमानुष शोषण या सर्व कुप्रथांविरुद्ध त्यांनी प्रखर आवाज उठवून समानतेचा हक्क दिला. कायदा मंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार,
आणि समान कामासाठी समान वेतन या केवळ सुधारणा नाही तर स्त्रीच्या सन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा नवा अध्याय होता. कायदा मंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलने आता मिळवून दिली आणि या अभूतपूर्व निर्णयाने इतिहास रचला. 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. या जबाबदारीला न्याय देत त्यांनी भारतीय संविधान या अद्वितीय ग्रंथाची निर्मिती केली. त्यांच्या आत्मसन्मानाला एक नवी उंची प्राप्त करून दिली. महात्मा ज्योतिराव फुले, भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा स्रोत होते. त्यांच्या विचारांच्या मुळाशी असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये त्यांना विशेषतः भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातूनच सापडली. सामूहिक धर्मांतर म्हणून या घटनेची इतिहासात नोंद झाली. त्यांनी सशक्त, न्यायप्रिय आणि एकात्म राष्ट्राचा पाया रचला. म्हणूनच ते केवळ एका समाजाचे नेते नाही तर संपूर्ण भारताचे राष्ट्र निर्माते आहेत. अशा या महान विभूतीचे, या युगपुरुषाचे आपण आज कृतज्ञतेने स्मरण करूया आणि अभिमानाने, आत्मसन्मानाने आणि एकतेच्या भावनेने म्हणूया, जय भीम, जय भीम, जय भीम. बघू शकता कार्यक्रम मला वाटतं झालेला आहे. तर पब्लिक एवढी आहे, बघू शकता. तुम्हाला पब्लिक दाखवतो. बघू शकता एवढे पब्लिक आलेले आहेत मित्रांनो. आणि आपण अरे काय म्हणतो बाकी. तर मित्रांनो बघू शकता आपला भावा इथे आलेला आहे. तर काय सांगशील, इथे ड्रोन बघायला आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 2000 ड्रोन उडत आहेत. कसं वाटलं तुला? मस्त परत. आणि भाऊंला पण आहे, आपण घेतोय. तर इकडे पण आहेत पब्लिक, इकडे अर्धे पब्लिक आहेत. तर आता तुम्हाला जाणून घेणार आता मी. तर काय सांगणार ताई तुम्ही, काय म्हणताय? जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. खूप छान, खूप छान. कसं वाटलं आज पहिल्यांदा आपला? खूप आनंद वाटला. माझा चॅनल आहे. काय सांगशील की आज आपल्याला पहिल्यांदा मुंबईमध्ये 2000 ड्रोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माहितीबद्दल एवढे ड्रोन उडवले. तर काय सांगशील, तुला कसं वाटलं? आनंद वाटला काय? खूपच छान वाटलं. भरपूरच सुंदर. पहिल्यांदा झालेला हा शो अति सुंदर होता. मस्त. तर सगळ्यांना मनापासून जय भीम. शो होणं बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली आज दिली गेलेली आहे. असं साहेबांचं खरं तर आभार मानला पाहिजे, कारण त्यांनी राज्य सरकारच्या वतीने शो आयोजित केला. तो अतिशय सुंदर होता. आम्ही गोरेगाव बोलून आलेलो आहे शो बघायला. तुमचा धन्यवाद. छान वाटलं आणि खूप बरं वाटलं. धन्यवाद. जय भीम, जय भीम. आणि अर्जुरून आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवांना आपण महावंदन देऊन आणि आपण ते कार्यक्रम बघितले ड्रोनचे. मी पण बेलापूरवरून आलेलो इच्छुकसाठी, कारण मला पण शूट करायचे होते. कारण आपण आलो इथे, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज इथे नाही आहेत, पण त्यांनी जो संविधान लिहिलेलं आहे अतिउत्तम आहे. कलमशिवाय दुसरं काही नाही आहे. जो कलम लिहायचं तर चांगलेपणे कलम लिहा. महेश मियागरी. जय. तुम्ही पण राहा ना. नाही राहा. मान्यवरांच्या साक्षीने तो प्रत्यक्ष उतरवला आणि माना उंच करून आम्ही आज डोळ्यात अश्रू घेऊन आम्ही त्या बाबासाहेबांना पाहिलं, ज्यांना वर्गात जाण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना वर्गाच्या बाहेर बसून ओढलेलं पाणी पाजलं गेलं. मी नेहमी एक वाक्य बोलतो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो तर विजय असो. मी पब्लिक दाखवतो. बघू शकता पब्लिक केवढे पब्लिक आहेत. माझ्या पाठी पण बघू शकता एवढे पब्लिक आहेत. तर चला मित्रांनो, कार्यक्रम झालेला आहे. बघू शकता माझ्या पाठी केवढे पब्लिक आहेत.
एवढे पब्लिक आलेले आहेत ड्रोन शो बघण्यासाठी. तर मित्रांनो 135वा जयंतीनिमित्त साजरा केलेला 2000 ड्रोन उडवले होते. तर आपण तुम्हाला त्या यूट्यूबच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. तर मित्रांनो चला इथेच थांबतो. तर मित्रांनो ड्रोन शो झालेला आहे. आपण 2000 ड्रोन शूट बघितले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. आता व्हिडिओ मला एंड करायचे आहे. तर ज्यांना कुणाला व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. इथेच थांबतो. जय भीम, शुभरात्र.